फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। सगळ्यांची हीच मागणी होती। अगदी खूप 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 बरं वाटलं ऐकून। पहिल्यांदा न्याय होताना आपल्याला दिसतोय आणि अशा नराधमांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा होऊ शकत नाही। इतका क्रूर, इतका विकृत, इतका थर्ड क्लास अशा व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यायलाच हवी होती न्यायालयाने आणि ती दिली। ते ऐकून खरंच खूप बरं वाटतंय आणि असं वाटतंय की खरं तर ती एवढी छोटीशी 3 वर्षाची दमानिया जी, पोरगी तुम्हाला गेली। थोडंसं थांबवते। वकील सध्या या प्रकरणात काय बोलताय ते आपण ऐकूयात। वेगळा मेसेज पुण्याच्या न्यायालयातून गेला। अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर वेळेत दोषारोप पत्र दाखवून 55 दिवसात निकाल लागणं ही खरंच एक स्वागतार्ह बाब आहे। अशा प्रकारचे गुन्हेगार, अशा प्रकारचे केसेस यांच्यावर जरब बसण्यासाठी आजचा निकाल हा फार महत्त्वपूर्ण होतो। बऱ्याच वेळा तर काही केसेसमध्ये रेप होतो। बऱ्याच वेळा तर काही केसेसमध्ये रेपिस्ट असतात, त्यांना बेल सुद्धा मिळते। म्हणूनच कुठेही कायद्याचा वचक उरत नाही। आता 55 दिवसात हे जे झालंय तेच स्वागतार्ह काय आहे, कारण याच्यानंतर असं कृत्य करण्याची कोणी हिम्मत करणार नाही आणि तीच खरं त्याच्या घटकेला गरज आहे। इतक्या पटकन म्हणजे 55 दिवसात पहिल्यांदाच हा निकाल आलाय आणि त्याचं मी अगदी मनापासून स्वागत करते। दमानिया जी, खरं तर या निकालातून या सगळ्या अत्याचार करणाऱ्यांवर, गुन्हेगारांवर एक प्रकारे जरब बसेल असं दिसतंय। आता नक्कीच दिसतंय आणि म्हणून मी म्हणते ना की त्याच्यात वेळ न लावता एक तर चार्जशीट झाली आणि त्यानंतर झपाट्याने कोर्टाने ऐकून अतिशय संवेदनशीलपणे असा निर्णय दिला। याचं खरंच म्हणजे कौतुक करावं असं वाटतंय आणि असाच न्यायव्यवस्था जर झाली तरच आपल्या या देशातल्या या सगळ्या अशा कृत्यांना कुठेतरी चाप बसेल। दमानिया जी, खरं तर आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये फाशीची शिक्षा अगदी कमी वेळेला होते, मात्र कोर्टाने यावेळी आज असं म्हटलं की ही अतिशय रेअर केस, दुर्मिळातली दुर्मिळ केस असल्याचं यावेळी कोर्टाने म्हटलं। हे अगदीच, कारण ते जे कृत्य त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर म्हणजे त्याची हिम्मत कशी झाली ते इतकं आपण सगळे इतके हळहळलो त्यानंतर। तर रेअरेस्ट ऑफ द रेअर काय, अगदी मोस्ट रेअर केस होती ती आणि त्यात कोर्टाने जी शिक्षा दिली अतिशय योग्य दिली। खरंच शब्दच नाही आता बोलण्यासाठी। इतकी हे डिस्टर्ब झाल्यासारखं झालं होतं ते सगळं बघून। आता कुठेतरी न्याय झाला असं वाटतं, पण त्याच्यात फक्त ती लहान मुलगी गेली, ते आपण इररिपेरेबल लॉस झालाय तो। नक्कीच दमानियाची खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी। तर या सगळ्या नसरापूर प्रकरणामध्ये आता न्याय झालाय अशी भावना आता संपूर्ण राज्यातून व्यक्त केली जाते, कारण नराधम आरोपी भीमराव कांबळेला आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। 55 दिवसामध्ये या सगळ्या नसरापूर प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवण्यात आलं, वेळेमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर सुनावण्या झाल्या आणि 55 दिवसामध्ये नसरापूर प्रकरणाचा निकाल लागला। भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। त्यामुळे आता अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर एक प्रकारे जरब बसेल असं चित्र पाहायला मिळतंय। न्याय झाला अशाच भावना आता राज्यभरातून व्यक्त केल्या जातात, कारण आपण पाहिलं होतं 1 मेला अतिशय दुःखद, एकदम धक्कादायक ही सगळी घटना घडली होती। अगदी 3.5 वर्षाच्या चिमुकलीला खाऊचं आमिष दाखवण्यात आलं, त्यानंतर तिला एका गोठ्यात नेण्यात आलं, तिथं नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला, अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिचा खून सुद्धा करण्यात आला। अगदी दगडानं तिचा खून करण्यात आला, शेणामध्ये तिचा मृतदेह लपवण्यात आला आणि या सगळ्यानंतर पोलिसांनी सुद्धा ज्या पद्धतीनं हालचाल केल्या, नराधम आरोपीला तात्काळ अटक केली, त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केलं, प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं आणि 55 दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागला। आरोपी भीमराव कांबळेला आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। कोर्टाने सुद्धा अतिशय महत्त्वाचं निरीक्षण या सगळ्या प्रकरणामध्ये नोंदवलं होतं। रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणजे अगदी दुर्मिळातली दुर्मिळ ही घटना आहे, कारण 3.5 वर्षाची जी चिमुरडी आपल्या आजीकडे आजोळी आली होती सुट्टीमध्ये, त्याच वेळी या नराधमानं डाव साधला, तिला खाऊचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आणि संपूर्ण महाराष्ट्राची हीच इच्छा होती की नराधम भीमराव कांबळेला फाशीचीच शिक्षा व्हावी। कोर्टाने सुद्धा महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की ज्या पद्धतीनं त्याच्यावरचे सगळेच गुन्हे सिद्ध झाले होते, आरोपीला कुठल्याच पद्धतीचा पश्चाताप नव्हता। आरोपी भीमराव कांबळेला स्वतःला सुद्धा 5 मुली होत्या, पत्नी होत्या, मात्र त्यांनी सुद्धा या संदर्भात कुठेही पुढे येऊन कोणतीही मागणी केली नाही। त्याला